नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या स्मार्ट कंपनीवर गंभीर आरोप. बच्चू कडू यांचा रुद्र अवतार पाहता अधिष्ठातांची बोलती झाली बंद. नव्या कचरा ठेक्यासाठी महापालिकेच्या गाड्या ट्रॅक्टरचे कॉन्ट्रॅक्टरला गिफ्ट. महापालिकेत कोट्यावधीच्या कचरा ठेक्यासाठी सिग्नल एजन्सीची तयारी सुरू. गरिबांचे अतिक्रमण पाडताना महापालिकेला होते गतिमान. स्कूल ऑफ स्कॉलरची ओपन स्पेस रिकामी कधी होणार, मनसेची विचारणा. परिवहन मंत्री गेले आणि ढिसाळ व्यवस्था आली अकोलेकरांच्या नशिबी. परिवहन मंत्र्यांच्या आदेशाकडे अधिकाऱ्यांनी फिरवली पाठ. आता सविस्तर बातम्या. नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनाचा तो दरबार हॉल एका बाजूला अभिमानाने न्हावून निघाला होता, तर दुसऱ्या बाजूला तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. निमित्त होतं आपल्या अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे गावचे सुपुत्र शहीद जवान प्रवीण प्रभाकर जौंजाळ यांच्या सर्वोच्च बलिदानाचा गौरव करण्याचं. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची 2 हात करताना डोळ्यात गोळी लागलेली असतानाही शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा अकोल्याचा हा वाघ प्रवीण जौंजाळ आज आपल्यात नाही, पण त्यांनी दाखवलेल्या असीम शौर्यासाठी भारत सरकारने त्यांना मरणोत्तर कीर्तीचक्र देऊन सन्मानित केलं. हा क्षण जितका अभिमानाचा होता तितकाच काळजाला पीळ पाडणारा होता. जेव्हा शहीद प्रवीण जौंजाळ यांचं नाव पुकारण्यात आलं तेव्हा त्यांच्या पत्नी शांबाला आणि आई शाहू जौंजाळ राष्ट्रपतींच्या दिशेने निघाल्या. आपल्या पोटच्या गोळ्याला, आपल्या घराच्या चिरागला देशसेवेसाठी गमावल्याचं अथांग दुःख आईच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जेव्हा कीर्तीचक्र स्वीकारलं तेव्हा त्या वीर मातेच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा थांबत नव्हत्या. हुंदका आवरण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या मातेची अवस्था पाहून राष्ट्रपतींचे हातही क्षणभर थांबले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रशिष्टाचार बाजूला ठेवून अत्यंत संवेदनशीलपणे त्या मातेचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. त्यांच्या पाठीवर मायेने हात फिरवला, त्यांना धीर दिला. या भावुक क्षणाचे तिथं उपस्थित असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह संपूर्ण सभागृहाचे डोळे ओलावले होते. आता पाहूया इतर बातम्या. जिल्हा शासकीय रुग्णालयातील एक मन सुन्न करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रुग्णालयात स्ट्रेचर न मिळाल्यामुळे एका लाचार महिलेला आपल्या आजारी पतीला चक्क पाठीवर उचलून उपचारासाठी फिरावं लागलं. या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून आमदार बच्चू कडू यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये अकोला जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजय सोनूने यांचा जोरदार समाचार घेतला आहे. एक महिला स्ट्रेचर उपलब्ध न झाल्याने आपल्या पतीला पाठीवर घेऊन डॉक्टरांकडे विनवणी करताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालय प्रशासनाने स्वतःची चूक सुधारण्याऐवजी हा व्हिडिओ शूट करणाऱ्या तरुणीच्या हेतूवर उलट शंका उपस्थित केली. प्रशासनाच्या या संवेदनशील भूमिकेमुळे अकोल्यात नागरिकांचा रोष अधिकच वाढला. या घटनेची माहिती मिळताच शिवसेना शिंदे गट नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी तातडीने अकोला जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयातील असुविधा आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार पाहून बच्चू कडूंचा पारा चढला. त्यांनी अधिष्ठाता डॉक्टर संजय सोनूने यांना चांगलंच धारेवर धरलं. तुम्ही इथं उभे राहिल्यापेक्षा त्याला बोला कोण आहे तो तर. अरे तू का फिरला नाही तू वार्डात? विभाग प्रमाणे सांगितलं पाहिजे. तुमचे रोज ड्युटी करायला काय जातंय? काय हरकत आहे वाईट वाईज फिरलो तर? बाई खोटी बोलतो, काही पाणी भेटतं, सगळे खोटे बोलतात. बहीण आहे
किडनी गेलेलं तिला पाणी भेटत नाही, औषध तुला पाणी पण देत नाही यार तुम्ही. अरे तर काही ऐकतच नाही, बोलल्यावर ते सांगून द्या म्हणतात डिमले, असं डायरेक्ट म्हणतात ते. किती फोन करतो मी, रात्री बेरात्री फोन उचलत नाही 12च्या नंतर. पेशंट तर कधी सिरियस होते ना. तुम्ही त्याच्यावर ढकलता यार. माझं मान आहे तुम्ही टीन आहे. किती वाढ आहे हे? थांबा रे हे. किती वाढ आहे? किती वेळ लागतो प्रत्येक वाढत? किती वेळ लागतो सांगा ना, किती वेळ लागतो? हजारो लोकांचं नुकसान त्रास होतो, समजतं का काही? हा, म्हणजे लाज वाटली पाहिजे का नाही? पाणी पण भेटत नाही पेशंट, औषध दूर झालं, पाणी पण नशिबात येत नाही. वाटते का थोडी? हो. रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा पुरवण्याचं कंत्राट भाजप नेते प्रसाद लाड यांच्या कंपनीला देण्यात आलं आहे. या कंपनीकडून अधिष्ठाता डॉक्टर सोनूने यांना कमिशन मिळतं का? कमिशन बाजीमुळे रुग्णांना अशा नरक यातना भोगाव्या लागत आहेत का, असा थेट सवाल केला. तर अधिष्ठाता सोनूने हे नागपूरचे असल्याचेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नसल्याचे कडू म्हणाले. सोनूने कसं हा, तुम्हाला वाटतं का तुम्ही ड्युटी चांगली करताय? तुमच्या देखता म्हणते तो पाण्याचं काम माझ्याकडे नाही, तुम्ही 10 डाव सांगताय, पाणी यांच्याकडे. सॅनिटरी इन्स्पेक्टरची जेही कामं राहतात त्याच्यामध्ये आम्ही सगळं अलॉटेड असते. आता ते अंडरस्टूड हो, असते. तुमच्या देखता काय म्हणते तुम्हाला लक्ष देऊन आलं का? त्याला म्हणतो सॅनिटरी इन्स्पेक्टर काय कामं राहतात, उद्या विचारायला सगळं. स्मार्टवाल्याचा फोन आला तर विचारणं बघ, महिन्याला कमिशन पक्का आहे का नाही? जे काही भेटत ना 1-1.5 लाख रुपये. स्मार्टचं काम बंद, प्रसाद लाडच्या कंपनीचं काम बंद, पैसे काढणं सुरू. कोणते कर्मचारी काम करते नाही करत, येते नाही येत, काही माहित नाही. लाखो रुपये द्यायचे तुम्ही त्याला, फक्त बिलावर सही मारली का तुमचं काम जमलं. जमलं का नाही जमलं? त्या वॉटर कूलर बंद आहे याच्यासाठी आम्हाला बोंबला लागत असतं, तर मग राहिलं काय? शहरातील घराघरांच्या उंबरठ्यापासून ते थेट डम्पिंग ग्राउंड पर्यंतच्या कचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेत सध्या कोट्यावधीच्या नव्या टेंडरची जोरदार चर्चा सुरू आहे. संपूर्ण शहराचा कचरा उचलण्याचे कंत्राट एकाच बड्या एजन्सीला देण्यासाठी हालचालींना कमालीचा वेग आला आहे. कचऱ्याच्या नवीन सिग्नल एजन्सी पॅटर्न लागू झाल्यास या जुन्या आणि सध्या सुरू असलेल्या ठेक्यांचे काय होणार? ते थेट रद्द केले जाणार की त्यांना मुदतवाढ मिळणार? याबाबत प्रशासनाने अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. शहराच्या गल्लीबोळातून कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्या आणि कचरा डम्पिंग ग्राउंडपर्यंत वाहून नेणारे ट्रॅक्टर ठेकेदार हे स्थानिक आहेत. या व्यवसायावर शेकडो स्थानिक मजूर आणि लहान कंत्राटदारांचे कुटुंब अवलंबून आहे. एकाच मोठ्या बाहेरील एजन्सीला संपूर्ण शहराचे काम दिल्यास या स्थानिक घंटागाडी आणि ट्रॅक्टर ठेकेदारांना घरचा रस्ता दाखवला जाईल काय, अशी विचारणा आता होत आहे. शहराचा कचरा साफ करणे हा महापालिकेचा मुख्य हेतू आहे की कचऱ्याच्या नावाखाली स्वतःच्या मर्जीतील ठेकेदारांचे खिसे भरणे हा अजेंडा आहे? जर हा प्रकल्प खरोखरच शहराच्या हिताचा असेल तर प्रशासनाने स्थानिक ठेकेदारांचे पुनर्वसन आणि मनपा कर्मचाऱ्यांचा वापर यावर अधिकृत खुलासा करावा. अन्यथा अकोलेकर या कचरा कोंडी विरोधात आवाज उठवल्याशिवाय राहणार नाहीत. कचऱ्याचा ठेका एकाच हातात सोपवण्याच्या या सेंट्रलाइज्ड हालचालींमागे मोठे आर्थिक हितसंबंध गुंतल्याची चर्चा आता महापालिकेच्या वर्तुळात रंगू लागली आहे. संबंधित ठेकेदाराला महापालिकेची यंत्रसामग्री, वाहने हे दान दिली जाणार काय, अशी विचारणा आता होऊ लागली आहे. सन 2014 लीज संपली असताना आणि लीज करारनाम्यातील सर्व अटी व शर्ती भंग झाल्या असताना हिंगणा रोडवरील स्कूल ऑफ स्कॉलरची शाळा अनधिकृतपणे उभी आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी पैसे खाल्ले असून ते कारवाई टाळाटाळ करत असल्याचा आरोप मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी केला आहे. मौजा कौलखेड सर्वे नंबर 5/1, 5/3 मधील मंजूर अभियानात खुली जागा 2341 स्क्वेअर मीटर होती. त्यापैकी खुल्या जागेपैकी 10% जागा म्हणजे 234 स्क्वेअर मीटर ही स्वर्गीय राधिकाबाई मेघे महिला शिक्षण संस्थातर्फे सचिव श्रीमती सुमिती राजेंद्र वानखडे यांना दिनांक 23/2/2006 रोजी 8 वर्ष 11 महिन्याच्या कालावधीसाठी भाडेपट्ट्याने दिली होती. त्यानंतर ती जी काही कारवाई करायची होती, एक तर भाडेपट्टा वाढवण्याच्या संदर्भात किंवा खाली करण्यासंदर्भात, त्या संदर्भातली कारवाई महापालिकेकडून प्रलंबित आहे. सदर कारवाई महापालिकेतर्फे प्रस्तावित करण्यात येत आहे. महापालिका नगर रचनाकार साबळे यांनी सांगितल्यानुसार हिंगणा रोडवरील स्कूल ऑफ स्कॉलर या शाळेची लीज ही 2014 मध्ये संपली.
स्कूल ऑफ स्कॉलरने स्थानिकांच्या हक्काची ओपन स्पेस गिळंकृत केली आहे. ही ओपन स्पेस स्थानिक नागरिकांसाठी खुली करावी. लीज संपली असल्याने शाळा पूर्णतः रिकामी करून संपूर्ण जागा स्थानिक लोकांच्या ताब्यात द्यावी. करारनाम्यानुसार नसलेले अतिरिक्त बांधकाम पाडण्यात यावे आणि स्थानिकांसाठी कायमस्वरूपी ओपन स्पेस खुली व्हावी, अशी मागणी मनसेची असून मनसे नेते पंकज साबळे यांनी महापालिका अधिकाऱ्यांनी या प्रकरणात पैसे खाल्ल्याचा आरोप केला असून ते अधिकारी कोण अशी विचारणा आता होत आहे. लीज संपल्यावर जागा ताब्यात न घेणे, अतिरिक्त बांधकाम असताना ते न पाडणे, ओपन स्पेस नागरिकांना उपलब्ध न करणे या गोष्टी महापालिका करत नाही. पण गरिबांचे अतिक्रमण पाडण्यात महापालिका पुढे असून स्कूल ऑफ स्कॉलरवर कारवाई का नाही अशी विचारणा आता होत आहे. जर स्कूल ऑफ स्कॉलरवर कारवाई करण्यात आली नाही तर मनसे स्टाईलने आंदोलनाचा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी दिला आहे. आणि हे जागा पाहत असणार तुम्ही तर मला असं वाटतं की ओपन स्पेसमध्ये आहे आणि ग्रीन झोनमध्ये पण आहे. 90% जागा यांनी हे वापरलेली, लोकांची वापरलेली आहे. याच्यावर कारवाई होत नाही कुठं. आणि महानगरपालिकेमध्ये गेल्या 5-6 वर्षापासून सत्ता इलेक्शन नव्हतं झाले, त्यामुळे प्रशासन बसलं होतं. आता सांगतो तुम्हाला की हे पदाधिकारी जाऊ द्या, हो हे प्रशासनाचं काम आहे. आयुक्तांना दिसत नाही का? नगरनाकार म्हणतात, ते स्वतः स्टेटमेंट देतात. मी पाहिलं की लीज 14ला संपली. अरे संपली तर त्यांनी सगळ्यात पहिले ऑर्डर काढा ना. याची लीज संपली आहे तर सगळ्यात पहिले याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आतापर्यंत नोटीस तयार व्हायला पाहिजे, आता कारवाई व्हायला पाहिजे असते. मात्र कुठंच नाही. तेरी बी चूप मेरी बी चूप. मात्र आम्ही तेरी बी चूप हे राहू देणार नाही. इथल्या लोकांच्या हक्काची जागा आहे. इथल्या प्लॉटमधून असताना त्या लोकांच्या प्लॉटमधून त्यांना ओपन स्पेस, लहान मुलांना खेळायला किंवा सामाजिक काम जे करतो त्यासाठी ही जागा दिलेली आहे. मात्र त्याचा हा कमर्शियल यूज करता. ही काही सेवाभावी संस्था नाही आहे. एखादी सेवाभावी संस्था असती, अपंगांचं म्हणा की अनाथ आश्रम असला तर समजू शकलो असतो आपण. या लोकांनी पण समजून घेतलं असतं. या लोकांना नाहक त्रास आहे. हो, ईश्वर कशाने प्रसन्न होतो याचे अगदी सोपे उत्तर आहे भक्ती. माधवाला अतिप्रिय अशी भक्ती आहे. त्यामुळे परमेश्वराच्या भक्तीत लीन व्हा असाच उपदेश कथावाचक सुदर्शन शर्मा शास्त्री यांनी उपस्थित श्रोत्यांना केला. रूप, धन, बळ, जाती ह्या गोष्टी मिथ्या आहेत. ईश्वराला भाव, भक्ती सर्वात प्रिय आहे. नित्यकर्म करताना नामस्मरण करणे भवसागर तरुण जाण्याचा मार्ग आहे, असे पंडितजी म्हणाले. गौरक्षण मार्गावर दत्त कॉलनीत देशमुख परिवाराच्या वतीने पुरुषोत्तम मास निमित्त आयोजित भगवान परशुरामाचे 3रे पुष्प सुदर्शन शर्मा शास्त्री यांनी गुंफले. कैलासवासी पुंडलिकराव बंकटराव उपाख्य अण्णासाहेब देशमुख यांच्या स्मरणार्थ भागवत कथा होत आहे. मंगळवारी कथेपूर्वी यजमान पंकज देशमुख, सौ ऋतुजा देशमुख, सौ कल्पनाताई देशमुख यांनी भागवत ग्रंथाचे पूजन केले. सुदर्शन शास्त्री यांचे स्वागत केले. आरतीनंतर कथेला आरंभ झाला. भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नैनाताई देशमुख यांनी प्रस्तावित केले. हरी हरी लक्ष्मी नारायण नारायण हरी हरी श्रीमन्नारायण नारायण हरी हरी श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. कीर्तन चल रहा है. शंडामर्ग जी ने देखा कि अरे ये आवाज कहां से आ रही है कीर्तन की. सैनिकों से कहा जाओ जल्दी जाकर. मन अतिशय चंचल आहे, त्यामुळे मनाला ताब्यात ठेवणे आवश्यक आहे, असे सांगून सुदर्शन शर्मा म्हणाले. शास्त्र सांगते 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आसनाला जिंकायचे, श्वासाला नियंत्रित करा, सत्संग ठेवा आणि इंद्रियांना ताब्यात ठेवा. यासाठी संयम आवश्यक आहे. इकडे शुकदेवांचे आगमन शुकताल येथे परीक्षित यांच्याकडे झाले आहे. शुकदेव परीक्षिताला म्हणाले, 7 दिवसात तुम्हाला मोक्ष मिळेल, असे सांगण्याचे सामर्थ्य व्यासपुत्र शुकदेवात आहे. तसेच ज्यांना मोक्ष हवा त्यांनी भागवत कथा श्रवण केली पाहिजे. तुम्ही देखील हा मार्ग अनुसरा, असा सल्ला शुकदेवाने दिला. विविध दाखले देऊन भागवत कथेची महती शास्त्रींजींनी सांगितली. निकट करना हर को रूप अति भयानक है. ककड़ कड़कड़ावे कथन जीव लप लपावे. चितवन सरोज मानो अंग जात खानो है. नरसिंह भगवान की जय. खंभ फाड़ करके नरसिंह भगवान प्रकट हो गए और जोर जोर से दहाड़ने लगे. तो अभी कहां है? बाहर है या भीतर है? अरे ये तो बाहर भी नहीं है और भीतर भी नहीं है. फिर भी नहीं मार सकते क्योंकि मैं न दिन में मरूं न मैं रात्रि में मरूं. अच्छा बता अभी क्या है, दिन है
या रात है? हिरण्यकश्यप बोला, अरे ये तो दिन भी नहीं है और रात्रि भी नहीं है, संध्या समय। अकोला जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ढिसाळ व भ्रष्टाचारी कारभाराचे सोशल मीडियावर जनता वाभाडे काढत आहे. असे असताना वारंवार RRC न्यूजने अन्न व औषध प्रशासनाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता आज सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन देवानंद वीर यांनी आकडेवारी सांगत विभागाचे अपयश अधोरेखित केले. जिल्ह्यात शहरात पोलीस स्टेशन बाहेर इतकेच काय तर अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयाबाहेर गुटखा विकला जात आहे. विभागातील काही अधिकारीच गुटखा माफियांच्या संपर्कात असून त्यामुळे गुटख्यावर धार टाकली जात नाही. छोटे पानपट्टीवाल्यांवर कारवाई होत नाही. MIDCतील बड्या गोदामांवर MIDC पोलीस कारवाई करते की नाही आणि अन्न व औषध प्रशासन डोळेझाक करते. वर्षभरात किती गुटख्यांच्या कारवाया केल्या चला पाहूया अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त देवानंद वीर यांच्याच तोंडून. सर मला एक सांगा की आतापर्यंत तुमच्या गुटख्यावर सगळ्यात महत्त्वाच्या काय काय कारवाई झालेल्या आहेत? आपण एप्रिल 2026, मे 26 आणि आजपर्यंत आपण एकूण 11 कारवाई केलेल्या आहेत गुटख्याच्या आणि त्यांच्यावर आपण FIR दिलेले आहेत आणि त्यांना पुढे पोलीसच्या जे कलम आहेत न्यायसंहिता त्यानुसार त्यांच्यावर कारवाईसुद्धा झालेली आहे. खूप वेळा अमरावतीवरून टीम येते इकडे मोठी कारवाई करून जाते तर इच्छितस्थानी जे अधिकारी आहेत ते का बरं कारवाई करत नाही? आपल्याकडे केवळ अकोला पूर्ण जिल्ह्यासाठी 2च अधिकारी आहेत जे की 4 अधिकाऱ्याच्या आपल्याकडे जागा आहेत परंतु 2 जागा वॅकंट आहेत. अजून एक मेडिकल रेजवर गेले आहेत, 1 जागा वॅकंट आहे. त्याच्यामुळे अधिकारी 2च असल्यामुळे त्यांची इतरही कामं असतात जसे की त्यांचे कोर्टाची प्रकरणं असतात, न्यायनिर्णयाची प्रकरणं असतात, कंपाऊंडिंग प्रकरणं असतात, रेग्युलर सॅम्पलिंग प्रकरणं असतात. त्यामुळे ते एवढं फार मोठ्या प्रमाणात कारवाई करणं शक्य होत नाही आहे. समजा आपण एखाद्या व्यक्तीला एखाद्या दुकानात जसं की काल त्यांनी आमच्या अधिकाऱ्यांनी बाळापुरात FIR दिला तर त्या आम्ही आरोपीविरुद्ध पप्पू पान सेंटर काहीतरी आहे किराणा दुकान त्याच्यामध्ये माल सापडला 15,000 रुपयांचा. तर आम्ही त्या आरोपींविरुद्ध पोलिसमध्ये FIR दिला की याच्या पुढील तपास करण्यासाठी, कारण तो व्यक्ती आम्हाला काही नाव सांगत नाही कुणाकडून आणला किंवा काय केला. त्याच्यामुळे पुढची साखळी करणं कठीण पडतं असं काढणं. सर आज प्रत्येक पान सेंटर किराणा दुकानावर सुद्धा छोटंसं की मोठंसं विमल गुटखा गोवा जे वेगवेगळे गुटख्याचे प्रकार आहेत जे प्रतिबंधित आहेत ते सहज मिळू शकतात. मग आपल्या डिपार्टमेंटला का बरं लवकर मिळत नाही?
नाही असं नाही, आपल्या कारवाई सुरूच आहेत ना, पण केवळ आपल्याकडे अधिकाऱ्यांची कमतरता असल्यामुळे ते शक्य होत नाही आहे. आणि सगळ्याच ठिकाणी मिळेल असं पण काही नाही आहे. ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी आपले अधिकारी निश्चितच कारवाई करतात. सर, मी जर तुमच्या ऑफिसच्या आजूबाजूला फिरलो आणि तुम्हाला सोबत नेलं तर प्रत्येक जागी तुम्हाला गुटखा इझिली मिळू शकतो. नाही असं शक्य होणार नाही आहे. इतकं ओपनली शक्यच नाही आहे. चोरून काही विकत असेल तर तो भाग वेगळा आहे. जिल्ह्यात भेसळयुक्त दुधावर कुठलीही नियमित कारवाई नाही. जिल्ह्यात बाहेर गावातून येणारे भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थ पनीर यावर कुठलीही ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांना भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करावे लागते. बड्या दूध पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या पेरोलवर काही अधिकारी असून त्यामुळे दूध भेसळ वाढली आहे. जिल्ह्यात भेसळयुक्त दुधाच्या किती तपासण्या केल्या, कारवाया किती झाल्या याची माहिती जाणून घेतल्यावर फूड डिपार्टमेंट किती गतिमान आहे याचा अंदाज येईल. सध्या समोसा वगैरे याला कागदाच्या याच्यावर देऊ नये यासाठी सुद्धा काहीतरी नियम आलेले आहेत. तर नागपूर साईडला आलेले आहेत. इकडे आपल्याकडे तो नियम सुरू झालेला आहे का? त्याच्यावर काही कारवाई होणार आहे का? त्यावर नियम आला आहे की जे न्यूजपेपर आहे त्याच्यामध्ये इंक लागलेली असते, अशामध्ये ते तळलेले पदार्थ विकता येत नाहीत. हा नियम आहे, तर आपल्याकडे ती पण कारवाई लवकरच होईल असं आहे. फक्त आपल्याकडे एक प्रश्न आहे की अधिकाऱ्याची कमतरता असल्यामुळे थोडीशी अडचण पडते. 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026पर्यंत आपण दुग्ध व दुग्धजन्य पदार्थाचे एकूण 152 आपण सॅम्पल्स कलेक्ट केलेले होते. त्यापैकी 122 लोकांचे रिपोर्ट आलेले आहेत. काही पेंडिंग्स आहेत 30 सॅम्पल्स, आणि जे 4 आलेले आहेत ते अनसेफ दर्जाचे आलेले आहेत, म्हणजे ज्यामध्ये कोर्टामध्ये खटला दाखल होणार आहे. त्यापैकी एक खटला दाखल झालेला आहे, तर 3 लवकरच दाखल होतील. तसेच 2 अन्नपदार्थ जे आहेत त्याच्या कमी दर्जा, म्हणजे पाणी टाकलेलं असेल किंवा अजून काही असेल, तर त्याच्या प्रत्येकाचं एकाला कंपाऊंडिंग झालेले 20 रुपये दंड झालेला आहे आणि एक पेंडिंग आहे निकालाकरता. तसेच आपण यावर्षी 1 एप्रिल 2026 ते 31 मे 2026पर्यंत आपण दुग्धजन्य पदार्थाचे एकूण नमुने घेतलेले आहेत 28. त्याचे सर्व रिपोर्ट्स पेंडिंग आहेत. तर यावर्षी गेल्या वर्षी सॅम्पल्स काढलं होतं एप्रिलमध्ये, एक रिपोर्ट प्राप्त झाला आहे पनीरचा, ते आले कमी दर्जाचं. तर त्याच्यामध्ये आपणच लवकरच अमरावती न्यायालयात आपण त्याविरुद्ध आपण न्याय निर्णय दाखल करणार आहोत. सोने खरेदी करू नका हे देशहितासाठी मोदींनी केले आवाहन योग्य आहे, असे मत अकोल्यातील प्रख्यात सराफा दुकानदार खरोटे यांनी म्हटले आहे. सोने खरेदीवर मोठा परिणाम अकोल्यात मोदींच्या आव्हानानंतर दिसल्याचे मत खरोटे यांनी व्यक्त केले. आमच्या प्रतिनिधी नेहा पाटील यांनी खरोटे ज्वेलर्सचे संचालक यांच्याशी केलेली ही बातचीत. नमस्कार, मी नेहा पाटील. आत्ता आपण सध्या SS सुवर्णकार खरोटे ज्वेलर्स आणि आपल्यासोबत खरोटे सर आहेत. सध्या बघूया सरांकडनं जाणून घेऊया की नेमकं ज्वेलर्समध्ये ग्राहकांची एकंदरीत स्थिती काय आहे. भाव घसरले आहेत की जनता यायला मागे पुढे करते? सरांच्या तोंडूनच ऐकून घेऊया नेमकं सर काय म्हणतात. सर नमस्कार, RRC न्यूजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मोदीजींनी सर आव्हान केलं आहे की सोने खरेदी करू नका, याबद्दल आपलं सगळ्यात पहिले मत काय आहे? सगळ्यात पहिले देशहितपर मोदीजींनी सांगितलं, देशहितासाठीच सांगितलेलं आहे. थोडासा फरक पडलेला आहे त्यातला. तर अधिक मास असल्यामुळे लग्न वगैरे काही नाही आहे, तर त्याच्यामुळे तो पण एक आहे. आता चांदीचा चांगलाच सेल आहे. चांदीमध्ये ते अधिक मासात जावायला द्यायला लागतात, जोडवे बिछुडे वगैरे लोक बदलतात, त्याचा चांगला आहे. पण होईल, हळूहळू येईल रस्ते. 30-35% तर फरक पडलेला आहे मायनसमध्येचा सध्या. मी नाही पूर्ण मार्केटमध्ये. बरं, हाच धंदा नाही, सोन्याचाच नाही, बाकीच्या धंद्यात तिथे आर्थिक मंदीचे म्हणून आलेले. आणि मोदींच्या म्हणण्यामुळे लोक थोडं अजून सावध आहे की बा पुढे काय होईल. असे लग्न ज्याला आवश्यक आहे एकदम तोच घेऊन आला, बाकी जाऊन बदलायचं घ्यायचं हा विषय सध्या कोणाचा राहिलेला नाही. फरक तर पडलेला बिझनेस. बरोबर, आम्ही आता ते मोदीजींनी सांगितले की नवीन सोनं घेऊ नका. आम्ही नवीन स्कीम काढली, बा तुम्ही एक्सचेंज करा. 0% आम्ही एक्सचेंज घेऊन आलो. नो त्यात घट्टी नाही, बट्टा नाही, भाव फरक नाही. थोडीशी मजुरी इकडे तिकडे करून आम्ही ते गिऱ्हाईक केलेलं आहे. तर त्याच्यामुळे आमचा रोजगारी चालेल आणि आमच्या कारागिरीला काम भेटेल. काही ना काही ते करायला लागेल. एखादा मार्ग काढायला लागेल तर आम्ही ठीक आहे, थोडं आमचं प्रॉफिटमध्ये मायनस केलं आम्ही आमचं, ठीक आहे 10 रुपये भेटतात तर 5 घेऊ, पण आपले कारागीर पण मेले नाही पाहिजे, आपला धंदाही मेला नाही पाहिजे, खर्च तर निघाले पाहिजे. ह्या हिशोबाने आता नवीन स्कीम काढली आम्ही की बाबा 0% एक्सचेंज. तुमचं जुनं सोनं घेऊन या, नवीन घेऊन जा, फक्त मजुरी आणि आम्हाला GST द्या, विषय संपून टाका. घट बट्टा भाव फरक हा विषय ठेवला नाही मी आता.
तर एक नवीन स्कीम तुमच्यासाठी आलेली आहे की ग्राहकांचं मनही दुखणार नाही आणि ग्राहकांसोबत मात्र खरोटे सरांनी आपल्या कारागिरांचा पण तेवढाच विश्वास अगदी जोपून ठेवलेला आहे की आता एक नवीन स्कीम सरांनी सांगितलेली आहे. त्यासाठी तुम्हाला इथे आवश्यक भेट द्यावं लागेल. SS सुवर्णकार खरोटे ज्वेलर्स, सोन्याचं माहेरघर. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन इंगडेसोबत RRC न्यूज अकोला. कोट्यवधी रुपये गुंतवणूक आणि कारागिरांचा व्यवसाय सुवर्णकारांचा आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या आधारे सोने खरेदी करू नका, हे आवाहन चुकीचे असल्याचे मत अकोल्यात सराफा व्यावसायिक मनीष हिवराडे यांनी केले. या आव्हानामुळे सराफा, कारागीर आणि त्यावर अवलंबून असलेले अनेक परिवार अडचणीत आल्याचे हिवराडे ज्वेलर्सचे संचालक म्हणाले. आमच्या प्रतिनिधी नेहा पाटील यांच्याशी केलेली ही बातचीत. सर नमस्कार, RRC मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मोदीजींनी आव्हान केलंय की सोने खरेदी करू नका, नवीन सोने खरेदी करू नका, तर यावर सगळ्यात पहिले आपलं काय मत आहे? मॅडम, मी सर्वप्रथम मोदीजी जे बोलले आहे ते अत्यंत चुकीचे बोलले आहे. कारण मॅडम असं आहे की आमच्या या धंद्यावर जे लोक डिपेंड आहेत, आमचा सुवर्णकार समाज हा मोठ्या प्रमाणात डिपेंड आहे. आणि सुवर्णकार समाजामध्ये आता आमच्या जर समजा वस्तू तुम्हाला द्यायच्या आहेत तर ग्राहक हा 5वा-6वा व्यक्ती आहे. त्याच्या आधी आमच्या गलाईवाले आहेत, सुवर्णकार डाई कटिंगवाले आहेत, पॉलिशवाले आहेत, शिलाईवाले आहेत. तर या लोकांनी जे मॅडम आपल्या म्हणजे रोजच्या उत्पादन जे होतं त्यांना आणि जो काही जे आर्थिक पैसे मिळत होते त्यामुळे त्यांचं घरच चालत होतं मॅडम. या निर्णयामुळे काय झालं मॅडम, त्यांचे मुलं शिकणारे आहेत, त्यानंतर त्यांचे EMI आहेत, हे सर्व मॅडम त्याच्यामुळे अडचणी निर्माण झालेल्या आहे. मोदीजी फार मोठे व्यक्तिमत्व आहे, ते फार मोठ्या जागेवर आहे, पण त्यांच्या आजूबाजूला जी मंडळी आहे त्यांना सल्ला देणारी, ती सल्ला देणारी मंडळी अत्यंत घातक आणि चुकीच्या पद्धतीने निर्णय त्यांना घ्यायला लावतात. त्यामुळे देशामध्ये या निर्णयामुळे अनेक सुवर्णकारावर आर्थिक संकट आलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या आर्थिक संकटामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यांना काही लोकांना आत्महत्या करण्याची पाळी आली आहे. याला जबाबदार कोण आहे? मॅडम, चांदीचे भाव तर मुळामध्ये 3 पट झाले आहेत. ज्यावेळेस 80-90 रुपयाचे भाव त्या 260 रुपये 270 रुपये भाव झाले. त्या चांदीच्या भावामध्ये फरक पडला, जो इतका मोठा फरक पडला, त्यामुळे ग्राहकांवर सुद्धा फरक पडलेला आहे. ज्या दरवर्षी आमचं म्हणजे दर अधिक मासामध्ये जेवढा चांदी मोठ्या प्रमाणात विकल्या जात होती तेवढ्या मोठ्या प्रमाणात विकल्या चालली नाही चांदी. तिथं तो मोठा ब्रेक लागलेला आहे चांदीमध्ये. आणि सोन्यामध्ये मॅडम ज्यांना गरज आहे ते सोनं खरेदी करूनच राहिले. मॅडम 100% निश्चित बाजार आमचा जो बजेट आहे तो कोलॅप्स झालेलाच आहे. कारण लोक ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात खरेदी करत होते त्यात खरेदी करून राहिलं. मोदीजींच्या आव्हानाला प्रतिसाद नाही, अधिक महिन्याचा प्रतिसाद आहे मॅडम. हा अधिक महिना असल्यामुळे लोक खरेदी करून नाही राहिले. ज्या दिवशी लोकांकडे पैसे असतील त्या दुसऱ्या दिवशी ते माझ्याकडे येतील आणि सोनं घेऊन. एकंदरीत वाक्य आपण ऐकलंय, बोलताना अंगावर शहारा येतोय की आत्तापर्यंत आपण शेतकरी आत्महत्याग्रस्त झालेले आहेत हे ऐकलेलं आहे, पण आत्ताच सर बोलले की खूप दिवस दूर नाही आहे हे ऐकण्यात येईल आपल्या की सुवर्णकार म्हणा यांची सुद्धा आत्महत्या होईल. मोदीजींनी काही असे आव्हान घेण्यापूर्वी एखादा पर्यायी मार्ग सुवर्णकारांना उपलब्ध करून द्यायला पाहिजे होता असं सरांचं म्हणणं आहे. बघूया नेमकं यावर आता काय आणखी पुढे याच्यावरती काय चर्चा होईल किंवा यावरती पुढे काय तोडगा निघेल. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन इंगडेसोबत RRC न्यूज अकोला. मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने सेवा प्रवेश नियमांसह विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज राज्यभरातील प्रादेशिक परिवहन अर्थात अमरावती RTO कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय लाक्षणिय संप पुकारला. संघटनेने यापूर्वी दिनांक 2 जून रोजी राज्यातील सर्व RTO कार्यालयांमध्ये 2 तासाचे धरणे, निदर्शने, आंदोलन करून शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या आंदोलनानंतरही मागण्यांबाबत कोणतीही ठोस कार्यवाही अथवा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे पूर्वनियोजित आंदोलनाच्या पुढील टप्प्यानुसार दिनांक 9 जून रोजी राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय लक्षणीय संताप सहभाग नोंदवला. शासनाने अद्यापही या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास दिनांक 16 जूनपासून राज्यातील सर्व RTO कार्यालयातील कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे. मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अनिल मानकर, राज्य संघटक संदीप खवले तसेच अभिजित गावंडे, अक्षय राठोड, अमोल माठोडे, उज्ज्वल ठाकरे, देवेंद्र कळमकर आणि अन्य पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही माहिती दिली. संघटनेच्या म्हणण्यानुसार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या अनेक वर्षापासून शासन स्तरावर रखडलेल्या असून त्या तातडीने मार्गी लावाव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचा दावाही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. मी अनिल मानकर, मोटार वाहन कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, राज्य उपाध्यक्ष, अमरावती विभागीय कर्मचारी मोटार वाहन RTO संघटना अध्यक्ष. आज आम्ही एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारलेला आहे.
यापूर्वी 2 तारखेला आम्ही शासनाचे लक्ष वेधण्याकरिता 2 तासाचे निदर्शने आंदोलन आयोजित केलेले होते. तत्पूर्वी माननीय मंत्री महोदय अमरावतीला आले असता त्यांना आम्ही याची जाणीव करून दिली की सर मंगळवारी 9 तारखेला आम्ही संपावर जाणार आहे, कृपया आमच्या प्रकरणात लक्ष घाला. त्यांनी सद्भावनेने आणि त्यांचं लक्ष आमच्याकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून असल्याने माननीय परिवहन मंत्री महोदय यांनी या कामी लक्ष घालण्याचं आम्हाला आश्वस्त केलं. त्यानंतरही शासन आमच्याकडे अजिबात लक्ष द्यायला तयार नाही. वेळोवेळी आमच्या मागण्या आहे. आकृतीबंध मंजूर होऊन आज 4 वर्ष झालेला आहे, त्याची अंमलबजावणी का करत नाही? त्याचे सेवा प्रवेश नियम का तयार करत नाही? अरे कुठपर्यंत तुम्ही कर्मचाऱ्यांचा अंत बघताय? त्याला कर्मचाऱ्यांचा विश्वास, महसूल देणारा हा कर्मचारी याचा अजून विश्वास पक्का करण्याकरिता, याचा विश्वास शासनाविषयी दृढ करण्याकरिता आमच्या मागण्या आगामी 16 तारखेपर्यंतच्या आज 16, अन्यथा आम्ही 16 जूनला बेमुदत संपावर जाणार आहे आणि याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील, प्रशासनाची राहील. जय परिवहन. मृग नक्षत्राच्या पहिल्याच वादळी आणि मुसळधार पावसाने अमरावती व बडनेरा शहराला अक्षरशः झोडपून काढले. मान्सूनच्या सुरुवातीलाच अमरावती बडनेरा शहरातील प्रशासनाच्या पूर्वतयारीचा फज्जा उडल्याचे चित्र पाहायला मिळाले. आमदार राणा यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागासह संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घटनास्थळीच पाचारण करून चांगलेच धारेवर धरल्याची माहिती आहे. अमरावती बडनेरा शहरातील अनेक प्रमुख रस्ते आणि अंतर्गत भागांमध्ये मोठमोठी झाडे व त्यांच्या फांद्या कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. तर महावितरणच्या वीज वाहिन्यांवर झाडे पडल्याने अनेक भागातील विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाला. किरणनगर, मारुतीनगर, स्वस्तिकनगर, नवाथे, महावीरनगर, गोपालनगर, निंभोरा, सुशीलनगर, शिवशक्तीनगर, साईनगर, बडनेरा जुनी वस्ती, बडनेरा नवीन वस्ती व अमरावती शहरातील दौरा करून कामे वेळेत न झाल्यामुळे नुकसान झाले असून संबंधित अधिकारी यांना फटकावून लवकरात लवकर कामे करण्याचे आदेश दिले. आमदार रवी राणा यांनी निर्देश दिले आहेत की नागरिकांची सुरक्षा आणि सुविधा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यामुळे निष्काळजीपणा करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही, असे आमदार रवी राणा म्हणाले. पहिल्याच पावसात शहरातील अनेक रस्ते झाडांनी अडवल्याचे, नाले तुंबल्याचे आणि वीज व्यवस्था कोलमडल्याचे चित्र पाहून आमदार रवी राणा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जागोजागी अचानक चक्रीवादळामुळं, पावसामुळं जागोजागी झाडं पडलेले आहे. या ठिकाणी अमरावती शहरामध्ये सचिनभाऊ भेंडे उपमहापौर सुद्धा गेल्या 4-5 घंट्यापासून स्वतः प्रत्येक एरियामध्ये फिरत आहे. मोतीनगर आहे, स्वस्तिकनगर आहे, किरणनगर आहे, साईनगरचा परिसर आहे, त्याचप्रमाणे सबनीस प्लॉट आहे, रवीनगर आहे, महाजनपूर आहे, न्यू स्वस्तिकनगर आहे. या सगळ्या परिसरामध्ये आणि गाडगेनगरचा तो भाग जो आहे त्या भागात सुद्धा लड्डा मॅडमच्या कमिशनर आहे, त्यांना निर्देश दिले मी की आपत्कालीन सगळ्या व्यवस्था सज्ज करा आणि त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी असं अचानक हवातून येणारच आहे, पाणी येणारच आहे. त्या झाडा पडल्यामुळं इलेक्ट्रिकचे तारा तुटतात, डिप्या बंद होतात आणि त्याच्यामुळं पूर्ण एरियाची लाईन जाते. या संदर्भात MSEB विभाग, महानगरपालिका आणि वृक्ष तोड्याचा जे विभाग आहे त्या सगळ्यांनाच या ठिकाणी सज्ज केलेलं आहे. जागोजागी याच्यावर कारवाई चालू आहे. येणाऱ्या अर्ध्या 1 घंट्यामध्ये सगळ्या भागामध्ये ज्या ज्या भागामध्ये लाईन गेले त्या भागामध्ये लाईन सुद्धा येईल. स्वतः उपमहापौर पूर्ण एरियामध्ये फिरून सचिनभाऊ भेंडे याची पाहणी करताय. कमिशनरशी आम्ही सगळे संपर्कामध्ये आहे. उपआयुक्त वगैरे सगळे रस्त्यावर उतरले आणि मला असं वाटतं की आता ज्या ज्या ठिकाणी झाडं आहे ते जवळपास त्यांना इमर्जन्सीच्या माध्यमातून कापणं पण पूर्ण झालेलं आहे, उचलणं सुरू आहे आणि जागोजागी जे तारा तुटल्या ते तारा जोडणं सुद्धा MSEBच्या माध्यमातून चालू आहे. मग थोड्याच वेळात बाकी एरियामध्ये सुद्धा लाईन सुरू होणार आहे. प्रचंड वादळासह पावसामुळे अमरावती शहरातील महावितरणाची 5 उपकेंद्रे बाधित झाली होती. परंतु वादळ थांबताच महावितरण कर्मचाऱ्यांनी कामाला युद्धस्तरावर गती देऊन प्रथम बाधित झालेल्या उपकेंद्रांचा वीज पुरवठा काही तासातच पूर्ववत केला आहे. वादळाच्या प्रचंड वेगामुळे तांत्रिक बिघाड निर्माण होऊन 33 kV वडाळी आणि 33 kV विद्युत भवन उपकेंद्राचा वीज पुरवठा 220 kV कोंडेश्वर या अतिउच्च दाब उपकेंद्रापासून बंद पडला होता. तो पूर्ववत करण्यात आला. वीज दुरुस्तीच्या कार्याला युद्धस्तरावर गती देण्यात आली असून उपकेंद्रानंतर वीज ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी असणारे 98 पैकी 96 फीडरचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले आहे. तसेच फीडरनंतर महावितरणाने रोहित्र निहाय दुरुस्ती कार्याला गती दिली आहे.
टप्प्याटप्प्याने वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी झाडे वीज वाहिन्यांवर पडल्याने ते हचवून वीज पुरवठा दुरुस्त करण्यात थोडा कालावधी लागत आहे. मुख्य अभियंता अशोक साळुंके तसेच अधीक्षक अभियंता दीपक देवहाते यांचे संपूर्ण परिस्थितीवर लक्ष असून या काळात सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. अकोटफाईल पोलीस स्टेशनच्या हद्दीत 4 जून रोजी एका तरुणावर झालेल्या भीषण आणि जीवघेण्या हल्ल्यातील जखमी तरुणाची अखेर मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. उपचारादरम्यान आज या तरुणाचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे. 4 जून रोजी अकोटफाईल परिसरातील एका भागात इक्बाल शाह 70 शाह हा तरुण झोपलेला असताना 2 ते 3 अज्ञात आरोपींनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. आरोपींनी अत्यंत निर्घृणपणे त्याच्या डोक्यावर आणि शरीरावर दगडाने ठेचून त्याला गंभीर जखमी केले होते. या हल्ल्यानंतर इक्बाल रक्ताच्या थारोड्यात पडला होता आणि त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. जखमी इक्बालला तत्काळ उपचारासाठी अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र दुर्दैवाने आज उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. या फुटेजमध्ये हल्ल्याची संपूर्ण धक्कादायक दृश्य कैद झाली होती. या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी 6 जून रोजी 2 संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी एक जण अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. तरुणाच्या मृत्यूनंतर आता या प्रकरणात पोलिसांनी हत्येचे कलम वाढवले असून घटनेत सामील असलेल्या इतर आरोपींचा आणि हल्ल्यामागचा मुख्य कारणाचा शोध पोलीस घेत आहेत. सोमवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक अकोल्यात आले होते. ते येणार म्हणून टॉवर चौकातील अवैध प्रवासी वाहतूकदार हटवले होते. बस स्थानकात सुशोभीकरणासाठी कुंड्या ठेवल्या होत्या, डस्टबिन ठेवले होते. इतकेच नाही तर धूळ उडू नये म्हणून ग्राउंडमध्ये पाणी मारले होते. आज यातील काहीच नव्हते. तेव्हा पाहूया आरआरसीचा ग्राउंड रिपोर्ट विक्रम शर्मा यांच्यासोबत. दर्शकों, कल ये जगह पूरी खाली थी, अवैध यातायात वाला कोई नहीं था क्योंकि यहाँ पर परिवहन मंत्री सरनाईक जी आए हुए थे. लेकिन आज वो कल जा चुके हैं, तो आज फिर जैसे थे वैसे. ये जो साफ़ सफाई थी सिर्फ एक दिन के लिए थी और जो नियम है कि 200 मीटर तक यहाँ पर कोई भी अवैध यातायात ना हो या कोई प्राइवेट गाड़ी वाहन खड़े ना रहें. लेकिन यहाँ पर बिल्कुल बाकायदा वो नियमों की धज्जियाँ उड़ाई जा रही है हमेशा की तरह. नेताजी जब तक के आएंगे तब तक उस दिन बंद हो जाएगा और बाद में ऐसे ही रहेगा. सोमवारी आम्ही तुम्हाला बस स्थानक परिसरातील पाण्याचा शिडकाव दाखवला होता. आज येथे कुठलेही पाणी मारले नव्हते, त्यामुळे येथे धूळ प्रवाशांच्या अडचणींची ठरली. सोमवारी टॉवर चौकातील अवैध प्रवासी वाहतूक हटवली होती. आज ती कायम होती. कालच परिवहन मंत्र्यांनी एसटी बस स्थानकाच्या 200 मीटरच्या आत अवैध प्रवासी वाहतुकीदारांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता. आज एसटी महामंडळाचे अधिकारी, रामदासपेठ पोलीस, शहर वाहतूक पोलीस, आरटीओ यांना त्या आदेशाचा विसर पडला होता. बस स्थानक सुशोभीकरणासाठी कुंड्या आणल्या होत्या, त्या नेल्या. डस्टबिन आणल्या होत्या, त्यापैकी एकच शिल्लक होती. फक्त कायम राहिले ते नव्याने बसविलेले फॅन. कल हमने भविष्यवाणी की थी, ज्योतिष तो नहीं लेकिन भविष्यवाणी की थी. कल यहाँ पे बाकायदा गमले थे, नए डस्टबिन लाकर लगाए गए थे और हमने कहा था कि कल ये शायद गायब हो जाएंगे और आज वाकई ये गायब हो चुके हैं. ना गमले हैं ना नई डस्टबिन है. वो एक नज़र आ रही है जो पहले नहीं थी, अभी आकर वापस दिख रही है. हम आए थे तो शुक्र है कि पंखे नहीं निकाले गए, जो नए लगाए गए हैं वो कम से कम यात्रियों की सुविधा के लिए है. सिर्फ यहाँ पर पानी का छिड़काव इसलिए नहीं किया गया क्योंकि आज कोई नेता यहाँ पे आने वाले नहीं है. यहाँ आम जनता है और आम जनता को धूल से कोई लेना देना नहीं है, उनको इसकी आदत है. तो ये धूल जो उड़ रही है वो जनता के लिए है और जो कल पानी का छिड़काव था वो नेताजी के लिए था. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या स्मार्ट कंपनीवर गंभीर आरोप. बच्चू कडू यांचा रुद्र अवतार पाहता अधिष्ठातांची बोलती झाली बंद. नव्या कचरा ठेक्यासाठी महापालिकेच्या गाड्या, ट्रॅक्टरचे कॉन्ट्रॅक्टरला गिफ्ट. महापालिकेत कोट्यावधीच्या कचरा ठेक्यासाठी सिग्नल एजन्सीची तयारी सुरू.
गरिबांचे अतिक्रमण पाडताना महापालिकेला होते गतिमान. स्कूल ऑफ स्कॉलरची ओपन स्पेस रिकामी कधी होणार? मनसेची विचारणा. परिवहन मंत्री गेले आणि ढिसाळ व्यवस्था आली अकोलेकरांच्या नशिबी. परिवहन मंत्र्यांच्या आदेशाकडे अधिकाऱ्यांनी फिरवली पाठ. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,48,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.